उद्या लाभ मिळण्यापूर्वी केंद्राची मोठी घोषणा, परिपत्रक जाहीर. 9.32 कोटी शेतकऱ्यांना 18,640 कोटी रुपये. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. तर उद्या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता जारी करतील, ज्याचा 9.32 कोटी शेतकऱ्यांना 18,640 कोटी रुपयाचा थेट फायदा होईल. गुवाहाटी येथील एका कार्यक्रमात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात निधी हस्तांतरित केला जाईल. पंतप्रधान सन्मान निधी 2.15 कोटीहून अधिक महिला शेतकऱ्यांच्या खात्यात देखील हस्तांतरित केला जाईल. अन्नधान्य उत्पादनात विक्रमी वाढ. कृषी कर्ज 28.69 लाख कोटी रुपयापर्यंत पोहोचले. शेतकऱ्यांसाठी AI आधारित भारत विस्तार प्लॅटफॉर्म सुरू. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे, अन्नधान्य उत्पादनात भारत जागतिक शक्ती बनला आहे. अन्नधान्य उत्पादनात 357 दशलक्ष टनापर्यंत पोहोचले असल्याचं सुद्धा श्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. तर केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज त्यांच्या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की भारत सरकारच्या कृषी क्षेत्रातील अभूतपूर्व प्रगती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या दिशेने आणखी एक मोठं पाऊल उचलत पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 13 मार्च रोजी आसाममधील गुवाहाटी येथे आयोजित एका कार्यक्रमात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे PM किसानच्या 22व्या हप्त्या म्हणून देशातील 9.32 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18,640 कोटी रुपये थेट हस्तांतरित करतील. केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना PM किसान अंतर्गत DBTद्वारे 4.9 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम वितरित करण्यात आली आहे. विशेषतः यामध्ये 2.15 कोटीहून अधिक महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यांनी सांगितले की अभ्यासातून असे दिसून आले आहे की या थेट आर्थिक मदतीमुळे शेती गुंतवणूक वाढली आहे आणि शेतकऱ्यांच्या सावकारावरील अवलंबित्व कमी झाला आहे, ज्याच्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कृषी विकास आणि शेतकरी कल्याणाचे महान अभियान अखंडपणे सुरू राहील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तर कृषी क्षेत्रातील दशकातील कामगिरी, तर त्यांनी गेल्या 12 वर्षात भारत सरकारच्या शेती क्षेत्रातील प्रगतीवर प्रकाश टाकला आणि सांगितले की सरकारी धोरणे आणि शेतकऱ्यांच्या कठोर परिश्रमामुळे भारत धान्याच्या कमतरतेच्या देशापासून जागतिक महासत्ता बनला आहे. ते पुढे म्हणाले की भारत आता तांदळाच्या उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर 150 दशलक्ष टनासह चीनला मागे टाकत आहे. त्याच्यानंतर त्यांनी म्हटले की 2014 मध्ये देशातील एकूण अन्नधान्य उत्पादन 252 दशलक्ष टन होते, तर आज ते 357 दशलक्ष टन झाले आहे. बागायती क्षेत्रातही लक्षणीय वाढ झाली आहे. फळे आणि भाज्यांचे उत्पादन 277 दशलक्ष टनावरून 369 दशलक्ष टन झाले आहे. ते म्हणाले की आज भारत डाळीच्या उत्पादनात स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहे. आज भारत डाळीचा सर्वात मोठा उत्पादक आणि ग्राहक आहे. सरकार तूर, मसूर आणि उडीद यासारख्या डाळीची विक्रमी खरेदी करत आहे. पुन्हा त्यांनी म्हटले की शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने भारत विस्तार नावाच्या AI डिजिटल प्लॅटफॉर्मचा पहिला टप्पा सुरू केला आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे शेतकरी फक्त एका फोन कॉलवर त्याच्या स्थानिक भाषेत शेतीशी संबंधित सर्व माहिती मिळवू शकतील. अलीकडच्या वर्षात आम्ही गहू, धान, कापूस, तेलबिया आणि डाळीच्या विक्रमी MSP खरेदी केली आहे आणि शेतकऱ्यांच्या परवडणाऱ्या किमतीत ते खरेदी करता येतील याची सुद्धा खात्री केली आहे. तर आर्थिक सुरक्षेच्या आघाडीवरही लक्षणीय सुधारणा. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितले की 2014 मध्ये 8.45 लाख कोटी रुपये असलेले कृषी कर्ज आता 2.86 लाख कोटी रुपयापर्यंत वाढवले आहे. पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात अंदाजे 2 लाख कोटी रुपयाचे दावे जमा करण्यात आले आहे. शिवाय बजेटमध्ये लक्षणीय वाढ सुद्धा करण्यात आली आहे. UPA सरकारच्या काळात 27,000 कोटी रुपयाचे कृषी बजेट आता वार्षिक 1.40 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त झालं असल्याचं सुद्धा या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे. तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.